शांतता. अरे, नमस्कार. आज आपण विजेच्या अगदी मुळाशी असलेल्या 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत: व्होल्ट, अँपियर आणि ओहम. आपल्या घरातली सगळी उपकरणं, म्हणजे अगदी सगळी, याच 3 गोष्टींवर चालतात. चला तर मग बघूया काय आहे हे सगळं. आता बघा, व्होल्ट, अँपियर, ओहम हे शब्द आपण सारखे ऐकत असतो, बरोबर? पण खरंच याचा अर्थ काय असतो, म्हणजे नक्की काय? आज आपण नेमकं हेच सोपं करून समजून घेणार आहोत. या शब्दांमागचं विज्ञान काय आहे ते पाहूया. ठीक आहे. तर विजेच्या प्रवाहाबद्दल बोलायच्या आधी एक प्रश्न येतो, हा प्रवाह वाहतो तरी कशातून? म्हणजे त्याला एक रस्ता लागतो नाही का? तर आधी आपण त्या रस्त्याबद्दलच बोलूया, जिथून हा सगळा विजेचा खेळ सुरू होतो. इलेक्ट्रॉनसाठी ना एक हायवे असतो असं समजा. या हायवेचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कंडक्टर्स किंवा सुवाहक, म्हणजे एकदम मोकळा रस्ता जिथून इलेक्ट्रॉन्स आरामात सुसाट जातात. आणि दुसरा प्रकार म्हणजे सेमीकंडक्टर्स किंवा अर्धवाहक. हे जरा गमतीशीर आहेत, म्हणजे सिलिकॉन वगैरे. हे कधीकधी रस्ता खुला करतात तर कधीकधी बंद, आणि म्हणूनच आपण विजेच्या प्रवाहावर कंट्रोल ठेवू शकतो. बरं, आता रस्ता तर कळला, पण ह्या रस्त्यावरून जे जातंय, म्हणजे तो प्रवाह, तो नक्की आहे तरी काय? चला आता ह्या कायचं उत्तर शोधूया. हे बघा, इलेक्ट्रिक करंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर इलेक्ट्रॉन्सची एका विशिष्ट दिशेने होणारी हालचाल. पण हे तेव्हाच होतं जेव्हा बाहेरून एखादी शक्ती त्यांना ढकलते. एक गंमत अशी आहे की हे इलेक्ट्रॉन्स एरवीसुद्धा इकडून तिकडे कसेही फिरत असतात, पण त्यांची दिशा ठरलेली नसल्यामुळे सगळं मिळून शून्य, म्हणजे करंट नसतोच. आणि हा जो प्रवाह आहे ना, तो मोजायला एक युनिट लागतं, त्यालाच आपण म्हणतो अँपियर. सोप्या भाषेत एका सेकंदात एका पॉइंटमधून किती इलेक्ट्रॉन्स गेले याचं हे मोजमाप आहे. पण ही संख्या किती असेल? ऐकून आश्चर्य वाटेल. ती आहे 6.24 गुणिले 10^18, म्हणजे 624 आणि त्यावर 16 शून्य. कल्पना करा, एका सेकंदात एका छोट्या बिंदूतून इतके अब्जावधी इलेक्ट्रॉन्स जातात, तेव्हा कुठे फक्त 1 अँपियर करंट तयार होतो. किती प्रचंड आहे हे. मग प्रश्न येतो, हा एवढा मोठा प्रवाह मोजायचा कसा? त्यासाठी एक साधन आहे, ॲमीटर. हे थेट त्या प्रवाहाच्या रस्त्यातच जोडतात, म्हणजे सिरीजमध्ये. त्यामुळे त्यामधून जाणारा करंट अगदी अचूक मोजता येतो. ओके, तर करंट म्हणजे काय हे आपल्याला कळलं, पण हे इलेक्ट्रॉन्स वाहतातच का? त्यांना कोण ढकलतं? या काचं उत्तर आहे व्होल्टेज. चला आता ते काय आहे ते बघूया. म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह तर आहे, पण ते स्वतःहून तर एका दिशेने जाणार नाहीत, बरोबर? त्यांना कोणीतरी ढकललं पाहिजे. ती ढकलणारी शक्तीच तर आहे जी सगळं सर्किट सुरू ठेवते. हे व्होल्टेज म्हणजे नक्की काय? तर तो धक्का, एक प्रकारचा फोर्स जो इलेक्ट्रॉन्सना पुढे ढकलतो. बॅटरीचं उदाहरण घेऊया. तिच्या एका टोकाला म्हणजे निगेटिव्ह बाजूला खूप सारे इलेक्ट्रॉन्स जमलेले असतात आणि दुसऱ्या पॉझिटिव्ह टोकाला त्यांची कमतरता असते. हा जो फरक आहे ना, तोच इलेक्ट्रॉन्सना निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे धावायला लावतो. हाच तो धक्का म्हणजेच व्होल्टेज. आणि हा धक्का किंवा दाब मोजण्यासाठी वापरतात व्होल्टमीटर. हे मात्र प्रवाहाच्या रस्त्यात नाही जोडत. हे त्या उपकरणाला समांतर म्हणजे पॅरललमध्ये जोडून 2 पॉइंट्समधला दाबाचा फरक मोजतं. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. ॲमीटर सिरीजमध्ये जोडून प्रवाह किती वाहतोय हे मोजतं, तर व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडून दाब किती आहे हे मोजतं. एक प्रवाहाच्या आत जाऊन मोजतो, तर दुसरा बाजूला उभं राहून 2 टोकांमधला फरक पाहतो. चला, आता आपल्याकडे ढकलणारी शक्ती म्हणजे व्होल्टेज आहे आणि वाहणारा प्रवाह म्हणजे करंट पण आहे. पण गोष्टी इतक्या सोप्या नसतात. या प्रवाहाला रस्त्यात एक अडथळा येतो, एक विरोधक, आणि तोच आहे रेझिस्टन्स म्हणजेच रोध. रेझिस्टन्स म्हणजे काय? तर पदार्थाचा असा गुणधर्म जो विजेला पुढे जाऊ देत नाही, तो अडवतो. अगदी रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरसारखं समजा. आणि हा अडथळा किती मोठा आहे हे मोजण्याचं एकक म्हणजे ओहम. आणि हा रोध खूप मोठा पण असू शकतो किंवा अगदी छोटासुद्धा. म्हणून तो मोजण्यासाठी मेगा ओहम, किलो ओहम किंवा मिली ओहम अशी वेगवेगळी एककं वापरतात. तर सगळं एकत्र करून पाहिलं तर व्होल्टेज म्हणजे धक्का, करंट म्हणजे प्रवाह आणि रेझिस्टन्स म्हणजे अडथळा. बस, या 3 गोष्टींवरच विजेचा सगळा खेळ चालतो: धक्का, प्रवाह आणि अडथळा. आता आपल्याला विजेच्या या जगातले 3 मुख्य खेळाडू कळाले आहेत. आता एक विचार करा, आपण रोज वापरतो त्या प्रत्येक गोष्टीत, अगदी मोबाईल चार्जरपासून ते मोठ्या फ्रीजपर्यंत, हे तिघं मिळून काय करत असतील? त्यांचा ताळमेळ कसा बसत असेल? कारण संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचं जग ह्याच 3 सोप्या नियमांवर उभं आहे.